बरोबर आहे ना. मग आपण काय करायचो, प्रात्यक्षिक बघणार आहे. आता काय बघणार आहे, प्रात्यक्षिक बघणार आहे. बरोबर आहे ना. प्रात्यक्षिक बघण्यासाठी काय करतो मी, काही जणांना पुढे बोलवणार आहे. कारण आपल्याला काय करायचंय, जे सर आपले मेन आले बरोबर मुद्दे सर यांचं आपल्याला ऐकायचंय. पण तुम्हाला काय आहे, इथंच कितीतरी बोलणं आणि प्रत्यक्षात बघणं ह्याच्यामध्ये काय आहे, फरक आहे. म्हणून त्याला काय करायचं, आपण काही रिझल्ट आपण पुढे बोलवतोय त्यांनी यायचं, स्वतःचं मनोगत व्यक्त करायचं आणि 2 मिनिटात काय करायचं, मागे जायचं. बरोबर आहे. तर मी पहिल्यांदा बोलवतोय वेळा विठ्ठल निकाळे सरांना बोलवतोय. विठ्ठल निकाळे सर या पुढे. आता सरांना रिझल्ट काय आलाय हे 2 मिनिटात ते सांगते. बरोबर आहे. आणि ते कामाला सुरुवात कशी केली ते 2 मिनिटात सांगते. नमस्कार, माझं नाव विठ्ठल निकाळे. माझं वजन 105 किलो होते, आता 97 किलो झाले. माझ्या मित्रांनी सांगितले की आयुर्वेदची औषधं चांगली मिळतात. मग सरांच्या मार्गदर्शनाखाली मी ती औषधं घेतली. आता मला पूर्ण माझे गुडघे दुखायचे बंद झाले आणि फ्रेशनेस पण आला. मी दिवसात झोपत होतो नेहमी, आता 1 महिना झाला बिलकुल नाही. मी दिवसभर काम करतो. काय करतोय बघा, बरेचशा कंपन्या काय करतात, वेट वरती काम करतात. त्या कशामध्ये काम करतात, फूड सप्लिमेंट मध्ये काम करतात. वेट कमी होतं जोपर्यंत तुम्ही मेडिसिन चालू ठेवली तोपर्यंत. बरोबर आहे. आपली जी मेडिसिन आहे ही फूड सप्लिमेंट नाही, प्रॉपर मेडिसिन आहे. त्याच्यामुळे त्यांचं वजन कमी झालं. वजन कमी झाल्यामुळे त्यांचा मणक्याचा त्रास होता, गुडघ्यांचा त्रास होता, हा काय झाला, कमी झाला. बरोबर आहे. आज एकदम सहजपणे आले, म्हणजे 105 किलो वजन होतं, आता किती आले त्यांचं, 97 किलो. बरोबर आहे. म्हणजे हे काय रिझल्ट आहे. बरोबर आहे ना. आता दुसरा रिझल्ट आपण बोलवतोय बघा, सस्ते साहेब या. मी विलास सस्ते निर्गुडी. मी कॅन्सर पेशंट आहे फॉरकेस्टचा. पहिल्यांदा फर्स्ट इयर करता मुंबई पुन्हा सातारा इथे ट्रीटमेंट घेतल्यानंतर काही फरक पडला नाही. नंतर माझ्या मित्राने गोपाळ पट्टण म्हणून त्यांनी सांगितलं की आयुर्वेदिकचं ट्रीटमेंट घे म्हणून. ते त्यांना मला ह्या सरांच्याकडे गेलं किंवा आयुर्वेदिकचं आता 1 महिना झाला मी चालू करायला सगळं चालू. म्हणजे बघा, ज्या वेळेस कॅन्सरचे पेशंट असतात ना, त्या पेशंटला वेदना किती असतात त्यालाच माहिती असतं. पण 1 महिन्यानंतर आता ज्या वेळेस ते आता इथं पुढे बोलायला आले, बरोबर आहे, त्यांना बोलताना पण त्रास होत होता, अंगामध्ये एवढा पेन होता. बरोबर आहे. आपले मेडिसिन चालू केल्यापासून शरीरामध्ये जी गाठी होत्या, गाठी बी काय झाले, कमी झाले. सूज काय झाली, कमी झाली. त्यामुळे काय झाली, त्यांची इम्युनिटी पॉवर वाढली. महत्वाचं काय आहे, कॅन्सरच्या पेशंटला कुठलाही आजार असू दे, बीपी शुगर थायरॉइड कुठलाही असू दे, आपल्या बॉडीमध्ये इम्युनिटी वाढली की आजार काय होतात, पळून जातात. आणि इम्युनिटी वाढवण्याचं काम फक्त आयुर्वेदामध्ये, टिकून ठेवण्याचं काम आयुर्वेदामध्ये. दुसरा पण एक जण बोलतोय, हा मोठे मॅडम या. फोटो पुढे बघा, पुढे फोटो दिसतोय तुम्हाला, काय दिसतंय, तर हे ह्यांचं पेशंट आहे. त्यांनी काय केलं, आता तुम्ही सांगा प्रश्न आहे. जानेवारी महिन्यात मी एक पेशंट घेऊन आले होते. त्याला मोतीबिंदू आणि काचबिंदू पण झाला होता. तर 1 महिन्यात त्यांनी औषधं घेतल्यामुळे तिच्या डोळे पूर्ण असे मिटले होते, ओपन झाले
आणि आतला बिंदू दिसायला लागला आणि डोळ्यावरती आत बुरशी आली होती, ती बुरशी पण साईडला सरकली. काल ते पेशंट औषध घ्यायला आले होते. तर बघा हे जे फोटो दिसतोय ना, त्या लेडीला आजपर्यंत दिसलं नाही, जन्मतापासून काय झालं नाही, दिसलं नाही. त्या लेडीचं लग्न झालं, 2 मुलं आहेत, अजून मुलं बघितलेली नाही. गेल्या महिन्यामध्ये आपण ह्या पेशंटला दिले, तिचे डोळे उघडत नव्हते. वरचा फोटो बघा, काय केलेत मी, अंगठा बघा, ते डोळे काय झाले, उघडले, डोळ्यामध्ये कसलंही पाणी नाही, ड्राय डोळे होते. एका महिन्यामध्ये ही वरचा डोळा आणि खालचा डोळा काळा दिसायला लागला. बघा काय दिसायला लागला, म्हणजे वरची बुरशी काय झाली. डॉक्टरांनी सांगितलं ह्यांना अजिबात काहीच करता येणार नाही. त्यांचे वडील आहेत ते आर्मीतले सगळे दवाखाने केले, जवळजवळ 25 ते 30 लाख रुपये खर्च करून रिझल्ट आला नव्हता. आपला फक्त 15 ते 16 हजाराचा डोस होता. त्या 16 हजाराच्या डोस मध्ये एका डोस मध्ये त्यांना थोडंसं अंडूक दिसायला लागलं. म्हणजे बघा ही किती मोठी डोळा आहे, बरोबर आहे ना. आपण काय म्हणतो ॲलोपॅथी पुढे गेली, पण आयुर्वेद काय झाले त्याच्या पुढे. ॲलोपॅथी काही करू शकली नाही, पण आयुर्वेदाने दिसायला लावलं, बरोबर. अजून एक रिझल्ट बघा, ही अशक्य गोष्ट होती, डॉक्टरांनी सांगितलं याला इलाज होऊ शकत नाही, ही गोष्ट जर इथं घडती. अजून एक रिझल्ट आपण बोलवतोय, बोडरे साहेब, कोणशिरस बोडरे साहेब या बोलतो. नमस्कार. माझा भाचा होता, त्याच्या लग्नाला 7 वर्ष झाली, मुलगा नव्हतं. 5 वर्षात त्यांनी 5 लाख रुपये इतर दवाखान्याला घालवलं, काही फरक नव्हता. आणि आपल्या आयुर्वेदिक मधला एकच डोस दिला, एकाच महिन्याचा, त्यांना 100% रिझल्ट मिळाला. म्हणजे त्यांचं जी एक पेशंट आलं होतं आपल्याकडं प्रेग्नेन्सीसाठी, वय आता त्यांचं लग्न होऊन 10 वर्ष झाले. किती वर्ष, सगळ्या डॉक्टरांच्याकडे सगळ्या चेकअप झाल्या, चेस्ट बेबी झालं, IVF झालं, सगळं झालं, तरी पण त्यांना प्रेग्नेन्सी राहिली नव्हती. आपल्याकडे आल्यानंतर काय केलं, एकच महिन्यात डोस घेतला त्यांनी. काय केलं, एकच महिन्यात डोस घेतला. डोस घेतल्यानंतर आता 3 महिने झाले त्यांना काय येतो, 3 महिने बेबी म्हणजे सोनोग्राफी मध्ये रिझल्ट एकदम त्यांना छान आलेला आहे.